नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. चला तर मग आजच्या नवीन दिवसाची सुरुवात करूया आणि नवीन भटकंतीलाही सुरुवात करूया. मी मुंबईला येताना कर्नाळा फोर्ट रोडवरून बघायचो. आज कर्नाळा फोर्टवर चाललोय. कर्नाळा किल्ल्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे अंगठ्याच्या आकाराचा असलेला उंच कातळ शिखर. एंट्री करायच्या अगोदर आपल्याला 60 रुपयाचे तिकीट काढावे लागते. गेटमधून एंट्री केल्यावर आपल्याला सुंदर असे फलक रोडवर सर्व ठिकाणी पाहायला मिळतात. सर्वकडे झाडे होते आणि त्यातून हा सुंदर असा रोड जात होता किल्ले कर्नाळ्याकडे. भारी वाटते खूप. मस्त आम्ही गप्पा गोष्टी मारत ट्रेकचा आनंद घेत होतो. किल्ल्यावर जाताना ठिकठिकाणी दिशादर्शक फलक आहेत, कोणी रस्ता चुकू नये म्हणून, त्यामुळे ते लावलेले आहेत सर्व ठिकाणी. या किल्ल्याचा वापर बोरघाटावर लक्ष ठेवण्यासाठी करत असत. किल्ले कर्नाळ्यावर जाण्यास जवळपास 2 तासाचा कालावधी लागतो. आपण आलो आहोत महाराजांच्या वॉच टॉवर म्हणजे कर्नाळा किल्ला. ते बघा त्या तिकडे घाट रस्ता. वाट्याचे पैसे लावायचे ते. हा आहे कर्नाळा फोर्ट वरील कठीण टप्पा. वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मस्थान देखील या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक किल्ल्यावर गडदेवता असते. या किल्ल्यावर कर्णाई देवीचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. रात्री हर्षलला बोलला कर्नाळा फोर्टला जाऊया आणि सकाळी निघालो कर्नाळा फोर्टला यायला. आणि आम्ही प्रत्येक पण आला या ठिकाणी. आपला गेल्या वेळीचा सागरकडचा ट्रेक मेंबर हा कर्नाळा फोर्टचा रेलिंग पॅच एंडिंगचा. हा खाली नजरेत येणारा मुंबई गोवा महामार्ग.
नाही समजत रेनकोट आहे का काय आहे. नाही हे धुका आहे पूर्ण फुल धुका आहे. लास्ट रेलिंग वाली रेलिंग. आत आल्यावर त्या काळचे जुने बांधकाम नजरेस पडते. ही कर्नाळा किल्ल्यावरील राजवाड्याचे अवशेष. असं आहे. या महाद्वारातून पुढे गेल्यानंतर धुक्यात हरवलेला सुळका नजरेस पडतो. सुळक्याच्या खालच्या भागास पाणी पिण्यासाठी असंख्य टाक्या खोदलेल्या आहेत. गडावर आपल्याला 4 बुरुज पाहायला मिळतात. आपके कब आने वाले? देख इसके भी दिन आ गए. बॅकग्राऊंड आला मला.
हा आहे निसर्गात लपलेला कर्नाळा सुळका. आता सुरू झाला गड उतरण्याचा प्रवास. मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग इथे संपत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.